या संदर्भात जे नियम आहेत, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी या संदर्भात ज्या नियम पाठवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल. आपण याबद्दल निश्चिंत राहा. कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. संजय राऊतांनी असं म्हटलंय की कुठेतरी घटनेची कदर जी आहे तो तुम्ही याआधीच नोंदी केली, त्यामुळे तुमच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही. मला वाटतं संजय राऊतांनी अशी वक्तव्य केलंय की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाही आहेत. मी त्यांना एवढंच सांगतो त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षा भंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन. कुठेतरी सुनील केदार यांच्यावरती जी त्यांना शिक्षा ठोठावली आणि त्यानंतर लगेच निर्णय झाला, या प्रकरणात का होत नाही असं विरोधकाचा प्रश्न आहे. सुनील केदारांच्या विषयात पण ज्या तरतुदी जे नियम आहेत त्याचं पालन करूनच निर्णय घेतला गेला होता. त्या संदर्भातली सर्टिफाईड कॉपी आल्यानंतरच आम्ही त्यावेळेला नोटिफिकेशन इश्यू केलेलं. ह्या वेळेला पण सर्व नियमांचं पालन करून आम्ही योग्य निर्णय घेऊ. संजय राऊतांना कायद्याची मुळीच जाणीवही नाहीये आणि माहितीही नाहीये. 13 ऑक्टोबर 2015चं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं त्यांनी नोटिफिकेशन वाचावं, त्यात दिलेल्या तरतुदी वाचावा. त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे 7 दिवसात चीफ सेक्रेटरीनी लॉ एन्फोर्सिंग एजन्सीकडनं विधिमंडळाला सर्टिफाईड कॉपीची प्रत देण्याची तरतूद आहे आणि त्यानंतर ती प्रत मिळाल्यानंतर 7 दिवसात विधिमंडळ या संदर्भातलं नोटिफिकेशन इश्यू करतं. आता या सगळ्या नियमांसंदर्भात मी काय तुम्हाला चॅनलवरती सगळी माहिती देऊन काय कामाचं नाही. ज्याला माहिती हवी असेल त्यांनी ह्याची वाचावी आणि मग त्यांना स्पष्टता मिळेल. सुषमा अंधारेने सुद्धा तुमच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे या अंधारात आहेत, त्यांना या संदर्भातली कुठचीच माहीत नाही. तर दुसरीकडे आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडलेली आहे. कितीपर्यंतचं अधिवेशन असणार, कसं असणार काय? नाही, हे अधिवेशन 3 तारखेला सुरुवात होईल आणि 3 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत कामकाज चालेल आणि या संदर्भात जे कामकाज करायचं आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती आता कामकाज पत्रिका ज्या वेळेला ठरेल त्यावेळेला आपल्याला प्राप्त होईल. शनिवार रविवार आहे आणि 24-25 सर जी सुनावणी जी शिक्षा ठोठावलेली आहे कोकाट्यांना त्यांची प्रत कशामार्फत कशी येते विधिमंडळात, नेमकं काय आणि आली की नाही आली, प्रक्रिया कशी असते? सहसा लॉ एन्फोर्सिंग एजन्सी जी असते त्याची ती एक प्रत विधिमंडळाला पाठवून देते आणि अजूनही प्रत आलेली नाही. त्या संदर्भात अजूनही नोटिंग माझ्याकडे आलेलं नाहीये. मला वाटतं ऑर्डर झाली आहे या संदर्भात मी माहिती मीडियामधूनच माझ्याकडे आलेली आहे, पण अधिकृत सर्टिफाईड कॉपी का आतापर्यंत माझ्यासमोर आली नाही. जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा तुम्हाला पत्र दिलंय. मला कुठच्याही प्रकारची सर्टिफाईड कॉपी कोर्टाकडनं आलेली नाहीये, लॉ एन्फोर्सिंग एजन्सीजकडनं आली नाहीये. ठीक, थँक्यू.